नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती. आता हिवाळ्यामध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये स्किन केअर रुटीन किंवा त्वचा किती ग्लो ठेवू शकतो आपण, या बऱ्याच गोष्टी सांगितल्या. परंतु प्रश्न आता हा येतो की या सीझनमध्ये तितकं छान ग्लोईंग मेकअप पण खूप छान दिसतं, परंतु या सीझनमध्ये आपली स्किन तितकीच ड्राय होते आणि त्यानंतर मेकअप केल्यानंतर ती स्किन फाटते किंवा तो मेकअप बेस छान दिसत नाही. त्यामुळे खूप एक्सपेरिमेंट केल्यानंतर स्वतःवरती त्याच्यानंतर मला हे लक्षात आलेलं आहे की काही टिप आणि ट्रिक्स वापरून आपण खूप छान मिनिमल मेकअप करू शकतो आणि हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. द फर्स्ट स्टेप, जेव्हाही आपण कोणते मेकअप करतो, आपला स्किन केअर रुटीन किंवा स्किन केअर खूप छान असलं पाहिजे, जो मी ऑलरेडी केलेला आहे. फक्त या ड्युरेशनमध्ये तुम्ही आता एकदम वॉटरी टेक्स्चरवाले कोणतेही प्रोडक्ट वापरू नका, अगदी क्रीम बेसवाले. त्यामुळे तो जो पण घटक असेल, म्हणजे जी पण क्रीम आपण क्रीम बेस वापरू, ती छान आपल्या स्किनवरती एक्सपेरिमेंट न करता एकदम छान बसलेली पाहिजे, एकदम छान दिसलेली पाहिजे. त्यामुळे आताच्या सीझनमध्ये तुम्ही कोणतेही वॉटरी प्रोडक्ट नाही वापरायचं ते एकदम थिक बेसवालं किंवा क्रीम बेसवालं. फर्स्ट स्टेप मी याच्यामध्ये यूज करते आहे प्रायमर. या सीझनमध्ये प्रायमर तितकंच इम्पॉर्टंट काम करतं, कारण की आपले पोर्स ओपन असतात. थंडीमध्ये पोर्स ओपन झाले की खूप थंडी जेव्हा असते त्या पोर्स ओपन होतात आणि मग जेव्हाही आपण कोणतेही प्रोडक्ट लावू त्याच्यावर तो खूप घाणेरडं प्रमाण इतकं ते फाटतं. त्याचंच रिझन हे असतं की पोर्स ओपन असले की ते आतमध्ये पूर्ण प्रोडक्ट जातं आणि त्याचं मग एकदम ते प्रोडक्ट बाहेर सोडतं. त्याच्यानंतर ती स्किन जी आहे ती फाटलेली दिसते, तो बेस एकदम असा व्हाईटिश दिसतो. त्याचं रिझन हेच असतं. त्यामुळे आपण पहिले पोर पूर्ण बंद करूया. त्याच्यासाठी मी यूज करते माझं बेस्ट, म्हणजे हे बापरे किती वर्ष मी हेच यूज करते आहे, तर स्विस ब्युटीचं रिअल मेकअप बेस प्रायमर. आणि हे 2 in 1 आहे, म्हणजे मॉइश्चरायझर आहे, त्याच्यानंतर पोर्स ओपन, ब्रायटनिंग स्किन पण खूप छान आहे. तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये हवं आहे तितकं. मला खूप जास्त ग्लो नाही आणायचं किंवा एकदम मी जो एक असतो की खूप दिसतं आहे असं नाही. एकदम आपलं तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला जितकं हवं आहे तितकं तुम्ही वापरायचं. फक्त याला लावताना अगदी छान मसाज करून, म्हणजे जेणेकरून ते पूर्ण भागात लागायला हवं. मी लावलेलं आहे, आता आधीचा चेहरा आणि आताच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला एक ग्लो आलेला दिसेल. हेच ते रिझन असतं की याने छान ग्लो तर येतो आणि हे प्रायमरसुद्धा काम करतं. त्यामुळे एकदम बेस्ट प्रायमर, प्राईसमध्ये बेस्ट आहे. यानंतर तुम्ही एकतर फाउंडेशन वापरू शकता, तुम्ही BB क्रीम वापरू शकता, तुम्ही CC क्रीम वापरू शकता. जर तुम्हाला खूप जास्त कव्हरेज असेल तर तुम्ही फाउंडेशन वापरा. तुम्ही कोणतेही लिक्विड बेस नाही, आता क्रीम बेस फाउंडेशन वापरा. त्यानंतर जर तुम्हाला खूप मिनिमल मेकअप करायचं असेल तर BB क्रीमऐवजी तुम्ही CC क्रीम वापरा. ते जरा जास्त कव्हरेज देतं आणि छान दिसायला मदत होतं. परंतु जर तुम्हाला एकदम लाईट मेकअप हवा आहे, कव्हरेज पण खूप छान हवं आहे, त्यासाठी मी माझं फेवरेट प्रोडक्ट जे मी वापरते ते मी तुम्हाला दाखवते आणि ते म्हणजे ॲब्सोल्युटली माझं फेवरेट असलेलं हे म्हणजे लव्ह अँड चाइल्ड मसावाचं 4 in 1 सिरम पण आहे. ब्लरिंग टिंट खूप सुंदर आहे आणि याचा शेड आहे मुडीवमा. आणि हे लिटरली बापरे, म्हणजे कमीत कमी याला 1.5 वर्ष झालेलं असेल आणि हे अजूनही माझ्याकडे आहे. अगदी लिमिटेड क्वांटिटीमध्ये मी घेते आहे, कारण की हा जो शेड आहे हा थोडा ब्राईटर आहे माझ्या स्किनपेक्षा, पण जेव्हा जसा जसा वेळ जातो तो माझ्या स्किनचं कलर मॅच करतो. मला कोणतेही मेकअप करताना खूप माझे ब्लेमिश आहे, जसे मला इथे आलेले आहे. हे लपलेले पाहिजे असं काही नसतं. जर तुम्हाला ते लपवायचे असेल तर मग तुम्ही त्याला कन्सिलर वापरावं लागेल, तुम्हाला त्याला खूप हाय कव्हरेजवाले फाउंडेशन वापरावं लागेल. परंतु हिवाळ्यात इतकं जास्त वापरल्याने खूप जास्त फाटण्याची शक्यता. ओके, आता हे आणि याला मी फक्त माझ्या फिंगरनेच, जसं आपण कोणतेही मॉइश्चरायझर लावतो तसं याला करायचं.
प्रकारे हा कव्हरेज देतो. ब्लेमिशेस आणखीसुद्धा आहे, परंतु तितकं ते हाय कव्हरेज नव्हतं, पण टिंट असल्यामुळे आणि त्याचा स्वतःचा कलर असल्यामुळे ते खूप छान दिसतं आहे. हिवाळ्यात तुम्हाला इतकं साधं मेकअप चालतं, कारण की खूप जास्त करायला जाल तर ते तितक्या लवकर फाटायची शक्यता असते. या सीझनमध्ये सर्वात सुंदर दिसतं ते म्हणजे ब्लश, कारण की हा सीझन ऑलरेडी पिंक करणारा असतो आणि इथे आपल्याला ब्लश खूप छान दिसतं. यासाठी मी यूज करते हे इट्यूबचं वॉटर अँड टिंट. प्रचंड पिगमेंटेशन आहे. आता मी तुम्हाला दाखवते आणि लिटरली नाही, याला दोन्ही साईडने लावून नंतर तुम्ही प्लीज याला पसरू नका, कारण की हे नंतर नाही लागत. एका गालाला लावून लगेच तुम्ही त्याला, आता मी तुम्हाला दाखवते. ओके, 3 डॉट आणि लगेच ह्याला इतक्या हळूवार हाताने इतक्या लवकर हे पिगमेंटेशन येतं. आणि हिवाळ्यात खूप छान दिसतं ॲक्च्युली ब्लश, कारण की हिवाळा हा सीझन एकदम गुलाबी कलर आणि हा शेडसुद्धा गुलाबी आहे. तुम्हाला वाटत असेल की इथे कमी झालेलं किंवा तुमच्या कोणत्या, तर तुम्ही एक अप्लाय करू शकता, एक लेअर, बट शक्यतो लगेच त्याला पसरायला सुरुवात करा, कारण की थांबवू नका, कारण मग तो पॅच पडतो, इतकं हे पिगमेंटेड आहे. डन आहे. ती पहिले मी आयब्रो फिल करून घेते. ओके, ही ब्राऊन शेडमध्ये जी आहे ही आहे इली 18ची पेन्सिल आणि मी फक्त आउटरला दॅट्स इट. ओके, याच्यामध्ये मी पावडर लॉक केलेलं नाही, म्हणजे कोणतंही कॉम्पॅक्ट लावलेलं नाही. रिझन हेच आहे की या सीझनमध्ये ऑब्व्हियसली ॲटमॉस्फिअरमध्ये इतका मॉइस्टपणा असतो, इतकं हवा असते की ती पावडर लॉक केल्यानंतर ना ती स्किन आणखी खूप कोरडी दिसायला होते, कारण की पावडरने ऑब्व्हियसली आपण लॉक करतो आणि एकदम स्किनला ग्लोईचा पूर्ण मजा घालवतो. त्यामुळे मी या सीझनमध्ये नाही करत, कारण की ऑलरेडी स्किनचे असे प्रोडक्ट वापरा किंवा मेकअपचे असे प्रोडक्ट वापरा की तुम्हाला पावडर लॉक करायची गरज नाही राहणार. पण जर तुम्हाला करायचंच असेल, तुम्हाला खूप सवय असेल, तर तुम्ही ऑब्व्हियसली तुमच्या कोणत्याही आवडीच्या कॉम्पॅक्ट पावडरने करू शकता. हायलायटर मस्ट असतं आणि त्याच्यासाठी मी यूज करते आहे के ब्युटीचं शेड आहे हनी ग्लेज नावाचा. फक्त याला हे एवढं पिगमेंट, आता मी हे फक्त माझ्या या फिंगरमध्ये घेतलं आहे आणि बस बघा. आणि ऑलरेडी आपण प्रायमरसुद्धा हायलायटिंगवाला लावलेलं होतं, त्यामुळे हे वापरताना थोडी काळजी घ्या, तर खूप चमचमपणा आपल्या चेहऱ्यावरती दिसेल, तो छान नाही दिसत. त्यामुळे थोडंसं कमी वापरायचं, कारण की ऑलरेडी प्रायमर हे हायलायटिंगवालंच होतं. तर इतकं सीझनमध्ये सगळ्यात जास्त एक्सपेरिमेंट जर तुम्ही कशामध्ये करू शकता तर लिपस्टिकमध्ये. खूप छान पिंक शेड, न्यूड शेड, त्याच्यानंतर थोडासा रेडिश ब्लेमी शेड खूप छान दिसतं याच्यामध्ये. आणि शक्यतो यामध्ये क्रीमी लिपस्टिक वापरण्याऐवजी तुम्ही लिक्विड लिपस्टिक वापरा, कारण की ते ड्राय होतं. आता मी यूज करते आहे रॉमँडीचं ज्युसी लास्टिंग टिंट. अगदी पातळ असा याचा, म्हणजे ज्युसीचा अर्थच का, आणि याचा कलर बघा. आणि याला मी फक्त मधात लावलेलं आहे, कारण की इतकं हे टिंट देतं. आणि शक्यतो हे तुम्ही तुमच्या हायलाईट म्हणून किंवा ब्लश म्हणून सुद्धा वापरू शकता, इतकं ते सुंदर दिसतं. आता काही वेळाने हे थोडासा कलर कमी करेल, बट खूप पिगमेंट आणि खूप सुंदर कलर याच्यामध्ये आहे. फर्स्ट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिक्सर वापरणे. मी PSCचं वापरते आहे आणि ऑब्व्हियसली तुम्ही वापरलं पाहिजे, कारण की मेकअपला फिक्स करणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि त्याच्या आधी पण आपण कॉम्पॅक्ट नाही वापरलेलं, त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे.
आणि असा हा मेकअप दिसतो जे खूप ग्लोईनेस आणि कुठेही असं तुम्हाला वाटत नाही आहे की मी खूप जास्त मेकअप प्रोडक्ट वापरले. खूप कमी प्रोडक्टमध्ये खूप सुंदर आणि अगदी असा ग्लोई दिसणारा आणि खूप मिनिमल. तर आय होप तुम्हाला हा मेकअप आवडला असेल किंवा ह्या टिप्स ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे की खूप कमी गोष्टीमध्ये तुम्ही मेकअप करू शकता, हे तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्यासाठीची एक बटन माझ्यासाठी खूप मोठी आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला आणखी कशावरती व्हिडिओ हवे हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.